प्रिय मित्रांनो, ग्रीक संस्कृतीचे संत निकलस हे मायरा शहरात राहत होते आणि विशेषतः ते ह्या देशामध्ये ज्या ठिकाणी रोमन सरकारचं राज्य होतं त्या ठिकाणी ते खूप सक्रिय होते. म्हणजे समाजात विरोध असून देखील ते त्या संघर्षाशी लढत होते, कारण परमेश्वराने त्यांना चमत्काराचा एक मोठा वरदान त्यांना दिलेलं होतं आणि म्हणून ते नेहमी चमत्काराद्वारे कसे जीवन जगतात ते आपण आज पाहणार आहोत. विशेषतः एका कुटुंबामध्ये 3 मुली होत्या आणि त्या 3 मुलींची लग्न कशी करायची आणि विशेष करून हुंडा त्यावेळेला पद्धत होती. त्या मुलींना लग्न करण्यासाठी हुंड्याची गरज होती आणि म्हणून त्या वडिलांनी त्यांना वेश्या बनवायचं ठरवलेलं होतं की ह्या मुली पुढे वेश्या होतील. प्रिय मित्रांनो, हे ज्या वेळेला निकलसने ऐकलं त्यावेळेला निकलसच्या मनामध्ये प्रश्न पडला. त्यांनी विचार केला आता आपल्याला काय करता येईल. निकलस स्वतःही एका श्रीमंत कुटुंबातील होता आणि विशेष करून त्याच्याकडे ही संपत्ती होती. म्हणून एक दिवस त्याने एक पिशवी घेतली. त्या पिशवीमध्ये मौल्यवान वस्तू आणि सोन्याच्या वस्तू घालून त्याने एक दिवस त्या गरीब माणसाच्या घरात फेकून दिली. सकाळी उठल्याबरोबर त्या माणसाला ते पैसे आढळले आणि त्या पैशातून आता माझ्या पोरीचं लग्न करता येईल ह्या विचाराने त्याने त्या लग्नासाठी ते पैसे संपवले. 3 दिवसाने परत त्याच वेळेला निकलसने दुसऱ्या प्रकारची एक पिशवी तिथे टाकली आणि परत त्याला ते पैसे सापडले आणि त्याला वाटतं की ह्याच्यातून सुद्धा माझ्या दुसऱ्या मुलीचं सहज लग्न होऊ शकेल, म्हणून त्याने त्या दुसऱ्या मुलीचंही लग्न लावलं. पण हा पैसे टाकणारा कोण आहे हे लक्षात घेण्यासाठी तो जरा सावधतेने पहारा करीत होता. आणि जेव्हा तिसऱ्या वेळेला जेव्हा निकलसने ते तिसऱ्या मुलीसाठी पैसे टाकले तेव्हा मात्र त्या माणसाने निकलसला पकडलं आणि त्यानंतर तो निकलसकडे गेला. निकलस देखील त्याला सांभाळून घेतो आणि त्याने निकलसच्या पाया पडून त्याचे आभार मानले, त्याला धन्यवाद दिले आणि त्या कुटुंबाचं भलं झालं. माझ्या प्रिय मित्रांनो, त्यानंतर आपण पाहतो की एक दिवस हा निकलस समुद्रातून ज्याला आपण म्हणतो पॅलेस्टाईन किंवा पवित्र भूमी त्या ठिकाणी जात होता आणि त्या ठिकाणी अचानक वादळ निर्माण झालं. त्यावेळेला तो आणि त्याचे सगळे साथीदारी घाबरले होते, परंतु ह्याने हिंमत धरून पुढे येऊन देवाची प्रार्थना केली आणि त्या जेव्हा लाटा उसळत होत्या त्यावेळेला त्याने सांगितलं थांब, आणि त्या सगळ्या लाटा थांबल्या आणि विशेषतः तो प्रसंग टाळला गेला. हो माझ्या प्रिय बंधूंनो, परमेश्वराची शक्ती त्याच्या ठायी होती आणि परमेश्वर त्याला सतत मदत करीत होता. त्यानंतर माझ्या प्रिय बंधूंनो, एक दिवस 3 चांगल्या सैनिकावरती म्हणजे सैनिकांचे अधिकारी त्यांच्यावरती खोटा आरोप करून त्यांना फाशीची शिक्षा दिली जात होती. म्हणजे त्यांना एक त्यांचा जो सेनापती होता त्याने त्यांच्या माना कापून टाकायचा असा विचार चाललेला होता. आणि जो प्रसंग ज्या वेळेला त्यांना पकडण्यात आलं आणि त्यासाठी पुढे आणण्यात आलं त्यावेळेला हा निकलस त्या ठिकाणी हजर राहिला आणि त्याने ज्या माणसाच्या हातात तलवार होती ती तलवार खेचून फेकून दिली आणि सांगितलं की ह्यामध्ये ज्या माणसाने त्या तिघावरती आरोप केलेला आहे त्याने कशा प्रकारची लाच स्वीकारलेली आहे हे त्याला दाखवून दिलं आणि खरा गुन्हेगार तो आहे, हे तिघे नाहीत, कारण हे तिघे निरपराधी आहेत. आणि परमेश्वराच्या साह्याने त्याने त्या तिघांना त्यावेळेला वाचवलं. माझ्या प्रिय मित्रांनो,
एक वेळेला निस्साच्या परिषदेमध्ये, निस्सा ह्या ठिकाणी जेव्हा ती परिषद भरली होती त्या परिषदेमध्ये त्याचं नाव होतं. परंतु माझ्या प्रिय बंधूंनो, त्याच काळामध्ये एक जी परंपरा चालू होती, म्हणजे पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यावरती विश्वास ठेवणं. परंतु त्यावेळेला एरियन संस्कृतीमध्येच आली आणि जे एरियनवादी होते ते येशूच्या दिव्यत्वावरती विश्वास ठेवत नव्हते, म्हणजे येशू देव आहे यावर विश्वास ठेवत नाहीत. त्यावेळेला निकलसने भूमिका घेऊन येशू हा कसा देव आहे हे पटवून दिलं आणि पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्याच्यावरती विश्वास व्यक्त केला. आणि त्यावेळेला एका बिशपाने, माझ्या प्रिय मित्रांनो, ह्या म्हणजे कॉन्स्टंटाईन राजाने ह्या निकलसकडून त्याचे अधिकार काढले, कारण निकलसने त्या माणसाच्या थोबाडीत एक मारली होती आणि ते राजाला आवडलं नाही, म्हणून राजाने त्याचे सगळे हक्क काढून घेतले, त्यांची बिशपपद देखील काढून घेतलं. परंतु माझ्या प्रिय मित्रांनो, त्याच दिवशी संध्याकाळी प्रभू येशू ख्रिस्त आणि पवित्र मरिया ह्यांचं दर्शन निकलसला झालं आणि निकलसने त्या रात्री त्याला सांगण्यात आलं, त्याच्या डोक्यावर जी टोपी काढण्यात आलेली होती, जे अधिकार त्याच्याकडून काढण्यात आले होते ते त्याला परत देण्यात आले आणि परत त्यांनी बिशपांची भूमिका घेऊन ह्या समाजाचं नेतृत्व केलं. हे